हे पहा, या ठिकाणी आपल्याला जे नर्मदा मैयाचे भेडाघाटापासून धुवाधार या ठिकाणी असं संपूर्ण आपला जो नर्मदा मैयाचा जो किनारा आहे, किनाऱ्यामार्गे आम्ही परिक्रमा करत असताना आम्हाला इथं सुंदर असं रूप नर्मदा मैयाचं जिथे आहे ना नर्मदाची पाताळात गेलेली आहे त्या ठिकाणावरून परत पुढं निघलेली आहे. आणि पाताळात गेल्यानंतर एवढी पाताळात गेलेली आहे का, एवढी पाताळात गेलेली आहे का ती नर्मदाजी पण सांगूच शकत नाही. या ठिकाणी जसं जसं आपण पुढे जाऊ तसं नर्मदाजीचं रूप कुठून ना कुठून जल येतं ते सुद्धा समजत नाही. कारण जल अशा ठिकाणावरून येतं आहे ना ते सुद्धा कळत नाही. जिथं जिथं थोडंसं जल जिथं जिथं जागा दिसेन, ज्या दगडांच्या पट्टीतून जागा दिसेन त्याच्यातून जल येते. कारण खाली पाताळात गेल्यामुळे ना जल अशा ठिकाणावरून येते ना. इथे असे काही ठिकाणं असे झाले ना, दरवाजेसुद्धा या दरवाज्यातून जल येते. या ठिकाणी असं बनवले छोट्या छोट्या याच्यातून जल येते. एवढंचं ठिकाणी असं पाताळात तिथे पाताळात गेलेली आहे, कुडून निघलेली आहे. त्याचं एवढं मोठं पाताळात गेलेली, इथून सुद्धा जल येते. समोरून पाहिलं तर त्याच्यातून सुद्धा जल येते. संपूर्ण भेडाघाट तर पलीकडे भेडाघाट आहे, इकडचं धुवाधार म्हणतात, इकडं धुवार म्हणतात, धुवाधार. आणि पलीकडचं भेडाघाट म्हणतात. इथं आम्ही दक्षिण तटावर आहे, तो आहे उत्तर तट. तिकडे जाते नाही परिक्रमावाशी, कारण तिथं परिक्रमा खंडित होते. त्या ठिकाणी येतेच नाही परिक्रमावाशी. तर बुढी नर्मदा पार बाहेरून जातात नर्मदे. अरे या ठिकाणी आपण भेडाघाट म्हणतो ना, जो दक्षिण तटावरून नर्मदा परिक्रमा चालू शकतो. ही नर्मदा परिक्रमा जे नर्मदा मैयाचं रूप असं आहे. या ठिकाणी जे आपण बघू शकता नर्मदाचं आहे ना, जे आपण आहे ना या ठिकाणावरून तुम्हाला दाखवतो. ते लावी दर्शन म्हणलं तरी आहे ना दर्शन घेऊ शकता. एवढ्या याच्यातून नर्मदाची अशी पाताळात गेलेली आहे. खाली आहे ही नर्मदाची अशी पाताळात गेलेली आहे या ठिकाणी. आणि अशी जाऊन हे ठिकाणी असं नर्मदाची अशी पाताळात गेलेली आहे. कशी गेलेली आहे बघा, आणि किती खाली आहे. आणि आम्ही एवढा मोठा दगड फोडलेला आहे नर्मदाजीने. म्हणजे सोपं काम नाही आहे जाण्यासाठी. किती तरी भविष्यवाणी केली हे असं का. आता पाहू शकता हे दगड किती मोठा फोडला आहे नर्मदाजीनी. आप देख सकते हैं यहाँ पे का या ठिकाणी आपण देख सकते नर्मदाजी या ठिकाणी पाताळात गेलेली आहे. आणि असा मार्ग आहे जाण्याचा आपण बघतोय तो. आणि इथून तुम्हाला दाखवतो नर्मदाची किती पाताळात गेलेली आहे या ठिकाणी. आणि इथून पण बघू शकता या ठिकाणावरून आज धुलिवंदन असल्यामुळं सुंदर असं नर्मदाजीचं तुम्हाला दर्शन पण देतो या ठिकाणी मी. आणि या दर्शनाच्या ह्याच्यातून तुम्हाला दाखवतो आहे पण नर्मदाजी इथं असे आसन या ठिकाणी एवढ्या मोठ्या ह्याच्यातून आपण बघू शकता बघा. अरे बापरे वाव. आणि असं ठिकाणी इथं थोडंसं जरी काही हवा जरी आली तरी इथे बघा या ठिकाणी असं नर्मदाजीचं असं रूप आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नर्मदाजीचं हे असं दर्शन पण घेऊ शकता. कितीतरी सुंदर रूप आहे बघा. आणि हे बघा असं या ठिकाणी आपण बघू शकता हे नर्मदाजी असं सुंदर रूप आहे. आम्ही दक्षिण तटावरून परिक्रमा करत असताना तुम्हाला सर्व दाखवतो. नर्मदाजी या ठिकाणी जे आपण पाताळात गेलेली या ठिकाणी पाताळात जाऊन वाहते. कारण नर्मदाजी जे क्रोधित झालेली होती त्या ठिकाणी एवढ्या सुंदर अशा पवित्र ठिकाणी आम्ही या पवित्र ठिकाणावरून तुम्हाला हे सुंदर असं नर्मदाजीचं रूप दाखवतो. या ठिकाणी या ठिकाणावरून आपण बघू शकता. हा धुवाधार म्हणतो ना, हे धुवाधार आहे या ठिकाणी. हे बघू शकता आपण. हे एवढं एक इथून जरी मी उभा राहिलो तरी मला थोडंसं भीती वाटल्यासारखं वाटतं आहे. कारण एवढं सुंदर. आणि इथूनच खालून असं दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बघा. हे जे ठिकाण आहे असं नर्मदाजीचं. तर परत तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन दाखवतो या ठिकाणी. तर पुढं जाऊन पण दाखवतो जे तुम्ही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. या ठिकाणी असं पुढं आल्याच्यानंतर नर्मदाजीचं जे रूप आहे या ठिकाणी असं बघू शकता बघा. अरे बापरे वाव. हे इथून बघा तिथं जाऊन कितीतरी अशी स्पीड आहे. असंच पुढं जाऊन तुम्हाला असंच सरळ जाता तुम्हाला सर्व जिथं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तेवढं दाखवणारच आहे या ठिकाणी. कारण नर्मदाजी अशा रूपामध्ये चालते या ठिकाणी. जे नर्मदाजीचे जे रूप आहे अशा रूपात चालते का जिथं तुम्ही पाहणार तर ते रूप एवढं सुंदर रूप आहे नर्मदाजीचं का. या रूपातून चालली, एवढे खालून चालली, पाताळातून चाललेली आहे. आणि कितीतरी
स्पीड असेल, कितीतरी क्रोध असेल, हे झालं असेल त्यावेळेस एवढी पाताळातून चालते, त्यावेळेस कितीतरी नर्मदाची रागमध्ये असेल आणि कितीतरी याच्यात असून खाली फोडून चालते नर्मदाची पाताळातून. आणि आपण बघू शकता या ठिकाणावर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आपल्याला आहे ना धुवाधारवरून आहे ना गोरी या ठिकाणी जाण्यासाठी असा परिक्रमा मार्ग आहे. तो बरोबर नर्मदा मैया किनाऱ्यावरून आहे. ही जी मैयाची बघा कशी या ठिकाणी आलेली आहे ना, हा किनारा मार्ग आहे. या किनाऱ्याने आम्ही चाललेलो आहे असं. आणि हे पहा ते काळा पक्षी 2 झाले, एकच होता आता 2 झाले. वाव. या ठिकाणी बघा नर्मदाजी. हां हे बघा या ठिकाणी रूप बघा नर्मदाजीचं, असं रूप आहे का नाही? कसं वाटतंय बघून तुला? खूप छान. हां खूप भारी. हां आवाज का बारीक झाला आहे तुझा? मोठ्याने बोल. बघा किती सुंदर रूपामध्ये नर्मदाजी, एवढ्या सुंदर रूपात आहे ना, आपण बघू शकता बघा या ठिकाणी. हे असा मार्ग, ह्या किनारी मार्ग किती नशिबानं असं आम्ही ह्या नर्मदाची अशा किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे ह्या ठिकाणावरून. आणि कितीतरी नशिबानं असन का आम्ही नर्मदाजीचं आहे ना हा किनारा बघतोय आणि ह्या किनाऱ्यावरून चाललेलो आहे. कितीतरी नशिबानं आमचं नशीब आहे म्हणायचं का आम्ही परिक्रमा मार्ग आमचा ह्या किनाऱ्या मार्गावरून चाललेलो आहे. किनारा मार्ग आहे एक असं बघण्यासाठी एक नशीब लागतं. नर्मदाची परिक्रमा करत असताना असा एक भाग आहे. या भागातून आम्हाला चान्स नाही भेटला जायला, पण ह्या भागातून तरी आम्हाला चालू द्या, कारण तिथून परिक्रमावासी येत नाही. बंद केलेले आहे परिक्रमावासी यांना, कारण तिथं त्या ठिकाणावरून परिक्रमा खंडित होते. आणि या ठिकाणावरून आम्ही आमचा असा परिक्रमा आणि नर्मदाची आतमध्ये अशी खालून चाललेली आहे या ठिकाणी. आणि आमचा असा या मार्गे आम्ही चाललेलो आहे. एक शोधत जो परिक्रमा मार्ग शोधतो आहे. आणि परिक्रमा मार्ग म्हणजे इथे थोडं बाजूने गेलो तर रोड आहे, डांबरी रोडनी पण जाऊ शकता, थोडंसं बाजूनीच आहे. आणि मी इथं येण्याचं एक कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला आहे ना नर्मदाजीचं दर्शन होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण बघू शकता असा नर्मदाजी इथून गेलेली आहे. तर आम्ही थोडंसं आता या ठिकाणी रोडवरती जाऊन पण तुम्हाला चालतो आहे. या ठिकाणावरून थोडंसं रोडवरती जातो आहे या ठिकाणावरून. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदाजीचं रूप. या ठिकाणी जर आम्ही आहे ना ज्यावेळेस आहे ना परिक्रमा करत असताना ना या ठिकाणावरून आपण बघू शकता किती सुंदर असं नर्मदाजीचं रूप आहे. कारण आम्ही या ठिकाणावरून चाललो आहे तर जे नर्मदाजीचं असं रूप आहे या ठिकाणी जर पाहिलं तर बघा थोडंसं वर चढतो, वरून दाखवतो तुम्हाला या ठिकाणावरून. बघा हा या ठिकाणी किती नर्मदाची स्पीडने चाललेली आहे या ठिकाणावरून. ते नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा, आणि असा जाण्याचा मार्ग इथे जाळ्या लावलेले आहे. त्या जाळ्या लावल्याचं कारण म्हणजे इथे आहे ना जे पर्यटन येतात ना ते खाली घसरून पडू शकतात. कारण काही पर्यटन आहे ना थोडेसे आवली असतात आणि त्याच्यामुळं एक आनंदाच्या ओघामध्ये सुद्धा काही पर्यटन हे करू शकतात. आनंदाचा ओघ असतो, त्या ओघातसुद्धा आपण थोडासा ओघामध्ये तो थोडासा ओघ आहे आनंदाचा, आहे आनंदाच्या ओघामध्ये ते पडू शकतात. हे बा या ठिकाणी तर नर्मदाचा असा मार्ग आहे आणि हा आमचा परिक्रमा मार्ग आहे. कारण आम्हाला काही ठिकाणी आम्हालासुद्धा आहे ना बघण्यासाठी आहे ना आम्हाला हे नाही, कारण परमिशन असतं. कारण आम्ही जे परिक्रमेमध्ये मैयाची परिक्रमा करतो ना, आमची जी सफेद कपडे आम्हाला कुठंच अडवत नाही, कोणच अडवत नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता हे जे ठिकाण आहे नर्मदा मैयाचं, या ठिकाणी असं जे ठिकाण आहे तिथं ह्या एवढ्या खाली 2 पोरं गेलेली आहेत. त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर आपण बघू शकता या ठिकाणी नर्मदाजीचं असं रूप आहे. या रूपामध्ये नर्मदा वाहते. मला आनंद वाटतो का मी माझी परिक्रमा या ठिकाणावरून करत असताना यांना ज्यावेळेस मी 72 पिढ्यांमध्ये मी परिक्रमा केलेली असून कोणतरी त्याच्यानंतर मला आहे ना या 72 पिढ्यांमधला ना एक हे अनुभव सांगतो तुम्हाला का मला या ठिकाणी आहे ना एक हे आलेलं आहे. मला नशीब आहे मी या ठिकाणी
या ठिकाणी परिक्रमा करतो आहे. या ठिकाणची नर्मदे यार, या ठिकाणी नर्मदाचं बघा, असा नर्मदाचा आहे ना, हे आहे का आपण इथून सुद्धा बघू शकता किती सुंदर असा नर्मदाची तर इथून वाहते ह्या चट्टानामधून या ठिकाणावरून नर्मदाची. हे पहा, या ठिकाणी अशी इकडे पण गेली, इकडे पण गेली, इकडे आता किती भागात वाटलेली आहे पुढं जाऊन दाखवतो. कारण इथून भरपूर भागात गेलेली आहे नर्मदाची. 3-4 भाग इथं झालेले आहेत का 4-5 असे का ती किती भागातून नर्मदाची ना आपले फोडतोड केलेली आहे. आणि या पर्वताची हे सुद्धा आपण बघू शकणार आहे पुढे जाऊन. पुढे आपल्या पुढच्या याच्यातून पुढे थोडं गेल्याच्यानंतर पुढे दाखवतो तुम्हाला किती भागातून या ठिकाणावरून नर्मदाची फोडतोड केलेली आहे नर्मदाजीनी. नर्मदे यार, या ठिकाणी आपण बघू शकता नर्मदेचं असं रूप बघायला भेटले आपल्याला का या ठिकाणी आहे ना. अजून हे असं नर्मदाजी आहे इथं आपण बोलतो ना, हे बेडा घाट. हे बघा, या ठिकाणावरून नर्मदाची ना आता किती भागात विभागली इथं सुद्धा दिसणार नाही आहे. अशी लपून छपून वाहते. या ठिकाणी जर पाहिलं तर इथं वर जाऊन दाखवतो तुम्हाला त्या ठिकाणावरून का नर्मदाजी किती लपून छपून वाहते या ठिकाणावरून. हे बघा, हे असा हा भाग आहे आणि याच ठिकाणी आपण बघू शकता. हे बघा, इथून 2 भागात इथून सुद्धा किती भागात विभागलेली आहे हे सुद्धा सांगू शकत नाही आपण. इथून पण किती भागात नर्मदाची गेलेली आहे. या ठिकाणी जे गुप्त रूपात आपण म्हणतो ना, जी खालून वाहते पुढून पुढून किती किती जल नर्मदाचं निघतं, असा हा भाग आहे. आमचा परिक्रमा दरम्यान आम्हाला बघायला भेटले या ठिकाणी. जे मी तर आम्ही ज्यावेळेस चंद्रेश्वर महादेव मंदिराचं सुद्धा तुम्हाला एक स्वरूप कहाणी सांगितली. हे अशी बघा, तिकडून नर्मदाची अशी वाहते ते सुद्धा आपण आपल्याला जर बघायला भेटलं त्या ठिकाणी तर आपण तुम्हाला दाखवणार या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक आम्ही थोडंसं दर्शन घेऊन पुढे निघणार. नर्मदाची त्या भागात विभागलेली तिकडून तशी हे पहा अशी आलेली आहे या ठिकाणी नर्मदाची. नर्मदे 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 यार, या ठिकाणी आपण बघू शकता. बघा, नर्मदाची ना किती तोडफोड केलेली आहे इथं. आणि ही ज्या या ठिकाणी जे आहे ना, हा पर्वत फोडलेला आहे संपूर्ण आणि नर्मदाची अशी वाहते या ठिकाणावरून. हे बघा, हिशी इथं शांत झाली. इथे येऊन कितीतरी तोडलं असेल, तोडफोड केली असेल या ठिकाणी. हे बघा, असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी नर्मदाची अशी चाललेली आहे. तर तुम्हाला इथून पण दाखवतो या ठिकाणावरून. इथून हे बघा, या ठिकाणावरून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असं नर्मदाजीने तिकडून कशी स्पीडने आलेली आहे आणि हे इथे तोडफोड केलेली आहे नर्मदाजीने. आता या ठिकाणी बघा शांत झालेली आहे. इथे येऊन शांत झालेली आहे आणि तिकडून स्पीडने आलेली आहे. असा परिसर आहे या ठिकाणी नर्मदाजीचा. या ठिकाणी नर्मदे नर्मदे हे या ठिकाणी बघा नर्मदाजी आहे ना, या ठिकाणावरून चाललेली तुम्हाला दिसते का? नाही दिसणार खाली, कारण पाताळामधून चाललेली असल्यामुळे आहे ना तुम्हाला दिसणार नाही. हा जो आहे ना, हा एक पर्वताचा भाग फोडलेला आहे. अख्खा जो आहे ना एवढा मोठा आहे ना, एक दगड होता कितीतरी मोठा. हा जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंतचा मोठा दगड होता. तोच फोडून ती नर्मदाच्या पाताळामध्ये जाऊन, आणि पाताळातून जायचं म्हणजे इथं एक कितीतरी हे आता तुम्ही एक तर बघू शकता का नाही. या ठिकाणी जी नर्मदाची पाताळातच चालली म्हणजे काय, तिला जागा बदलता आली? या ठिकाणी जागा बदलूच शकली नाही. कारण जिथे राग आला होता, क्रोध निर्माण झाला होता ना, त्या ठिकाणीच ती डायरेक्ट पाताळात गेली. आणि इथून वरून दिसतसुद्धा नाही आपल्याला. आपण ज्या नर्मदाच्या किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे त्यात दिसत नाही. इथं टुरिस्ट लोकांचा जास्त व्यवसाय चालतो, कारण हा वॉटरफॉल असल्यामुळे जास्त व्यवसाय चालतो टुरिस्ट लोकांसाठी. तिथे जास्त हॉटेल्स वगैरे तिथे जास्त आहे. या ठिकाणी जे जबलपूर बेडाघाट या ठिकाणी हॉटेल्स वगैरे जास्त आहे. तेव्हा या त्या ठिकाणी नर्मदाचं थोडं जल दिसते या ठिकाणी. हे बघा, असं नर्मदाची इथून गेलेली आहे या ठिकाणी. आता कुठं भेटते आम्हाला, ज्यावेळेस आम्हाला शेजारून जाईन त्यावेळेस भेटणार. ज्या टायमाला दिसेल त्या टायमाला आपण दाखवू शकतो आपल्याला नर्मदे.
नर्मदे यार, या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं ह्या ठिकाणी असं रूप झालेलं आहे का, ते जे आहे ना आपण आहे ना संपूर्ण आहे ना एक शांत रूप पण बघू शकता. ज्यावेळेस इथे येऊन शांत झालेली आहे मग आपण कसं म्हणतो थोडासा राग आलेला, रागामध्ये तोडफोड झाली, तोडफोडाच्या नंतर आपोआप शांत झालं माणूस, तसं ह्या ठिकाणी इथे थोडासा राग पण आला आणि नंतर शांत झाले. असं एक प्रकारे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तिकडनं रागामध्ये निघाली, पाताळात गेली, नंतर वर आली आणि हिच्या पुढं आल्याच्या नंतर थोडी शांत होत चालली आणि काही ठिकाणी अशी शांत झाली. कारण इथपर्यंत राग असणार आहे, कारण एवढी तोडफोड झालेली, एवढ्या दगडी खालून तोडायचं म्हणजे सोपं काम नाही आहे हे एवढं तोडायचं. कारण हे कितीतरी हजारो वर्षाचं असणार आहे. कारण इथं पवित्र असं ठिकाण, या पवित्र अशा ठिकाणावर दक्षिण तटावरून आपण आपल्याला दाखवतो आहे का हे जे नर्मदाजीचं असं या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी नर्मदाजी अशी झालेली आपण बघू शकता. या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदाजी अशी आलेली आहे. या ठिकाणी याची खाली गेलेली आहे ना शांत रूपामधून, तर अशी तिकडे गेलेली आहे परत वापस. त्या झाडांमधून काही दिसत नाही आहे त्या ठिकाणावरून, कारण आपण खाली जायचं म्हणलं तर लय अडचणीचं ठिकाणी. या ठिकाणी अशी तिकडे गेलेली आहे त्या साईडला. या ठिकाणी नर्मदे